नमस्कार मित्रांनो, मी चाललो होतो आज आमच्या गावाकडे. संभाजीनगरहूनचा हा रस्ता आहे बायपास म्हणून. त्या रस्त्याने मी चाललो होतो. तर तर रस्त्याने जाता जाता मला आलं रोयलागड आणि रोयलागडच्या पुढं निघाल्यावर मी थांबलो एका रस्त्याच्या कडेला. तिथून थोडं बघितलं, जंगल तर भरपूर होतं आणि दुपार पण झालेली होती, तर तहान लागली होती, मला पाणी प्यायचं होतं. तर तिथून मग गाडी काढली. गाडी काढून पुढं मला म्हणजे एक मंदिर दिसलं. तर मला असं वाटलं की त्या मंदिराकडे जावं थोडं. तर तिथं म्हणजे असं म्हणजे माणसं वगैरे होते, म्हणजे जत्रा भरल्यावर दिसत होती. तर मी तिकडे गाडी टाकली. तर हे बघा, आता मी वर चढतोय, पण डोंगरावरती म्हणजे मंदिर होतं. तर मी आता चाललो आहे आता गाडी घेऊन वरती. वरती आलो तर भरपूर म्हणजे चढ होता. गाडी पण लोड घेत होती. तरी पण मी आलो वरती. आता गाडी एका साईडला पार्किंगला लावतो. आता वरती आलो. वरती आल्यावर गाडी लावतो मी इथं पार्किंगला. पार्किंगला लावल्यावर आता जायचं होतं मंदिरामध्ये. आता हे मंदिराकडे जाण्याचं जुनं रहस्य आहे इथे. इथे म्हणजे श्री भगवान कृष्ण आणि जामवंत यांची दोघांची लढाई झाली होती इथं. तर असं मंदिर असं इतकं भयानक आहे, डायरेक्ट असं भुयार आहे, डायरेक्ट भुयारमधून डायरेक्ट आतमध्ये कोरून असं मंदिर आहे. हे बघा मंदिर कसं दिसतंय. मंदिरामध्ये आलो इथं. हे बघा पूर्ण भुयारा टाईप आहे. असं एकदम असं अंधार आहे आतमध्ये, अंधार. हे बघा आता इथं आतमध्ये आलो. तिथून व्हिडिओ काढला. बघू शकता मित्रांनो कसं आहे मंदिर. बघा मंदिर किती भारी आहे. तर तिथून मंदिरातून बाहेर आलो तर थोडं बाहेरचा मार्ग होता, तिकडे गेलो. तिकडे गेलो तर पुढं गेलो. हे बघा किती मोठं दगड आहे, म्हणजे इतका मोठा डोंगरामध्ये एक मंदिर आहे. म्हणजे जुन्या काळामधलं एक रहस्य आहे इथे. हे बघा किती मोठे दगड आहे इथे मित्रांनो. तर इथं पुढे आलो. पुढे आल्यावर इकडं काय नव्हतं. तर म्हणलं आता जरा मागे जाऊ, इकडं मंदिराच्या मागे. तर मी आता खाली आलो इथं. इथं बघितलं तर इथून असं मस्तपैकी वातावरण होतं इथं. तिथून या शिड्या होत्या, पायरी वर यायचा रस्ता. मला हे माहीतच नव्हतं, मी पलीकडून आलो गाडी घेऊन. तर आता परत आता हे बघा दिसतंय की इथून शेत वगैरे. हे मंदिर आहे. मंदिर खूप भारी वाटते इथं मित्रांनो. हे बघा इथं सात सोनाचा डोंगर म्हणून म्हणजे एका जणाला विचारलं मी, तर सोनाचा डोंगर म्हणून या डोंगराचं नाव आहे. तिथून पुढे आलो की तिथं होते काकापाशी इथे बसलो मी. हे बघा मंदिराचा परिसर कसा दिसतोय. तिथं बसलो आणि थोडं आराम करत होते तिथं. तर लगेच मला एके जणांनी प्रसाद दिला, जाम जाम दिला मला. तर असं म्हणजे मनोकामना, ज्याची काय मनोकामना असून त्यांनी म्हणजे पूर्ण केली, तर त्याला जांब असं म्हणजे वाटप करावं लागतात. तर त्याची मनोकामना पूर्ण होती. तर तिथून मी आलो वरती डोंगरावरती. तर डोंगरावरती तिथून असं म्हणजे व्हिडिओ काढला तर इतकं भारी दिसत ना वरती. आता परत डोंगरावरून आता खाली आलो. खाली आलो आता चाललं निघायचं होतं मला गावाकडे. बरंच उशीर होता. तर आता मी चाललो आमच्या गावाकडे मित्रांनो. हे बघा आमच्या गावाकडचा रस्ता. एका साईडने चाललो आहे मी आता. नमस्कार. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा मित्रांनो. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील. धन्यवाद.